हे लोक स्वतःची घरं भरतायत, स्वतःचे एवढे मोठे मोठे हे करतायत, प्रॉपर्ट्या करतायत आणि आम्हाला स्वतःच हक्काचं घर मिळत नाहीये. म्हणजे तेव्हापासूनच आमचं डेव्हलपमेंट झालं आहे. 3 बिल्डिंग बांधल्या होत्या, मी त्यांना आणलं, म्हटलं हे बघा हे घर आहेत, ह्या घरामध्ये आम्हाला जागा मिळणार आहे. तेव्हा माझं लग्न झालं आणि अजूनपर्यंत मला घर नाही. ही माझी बायको इथे आपल्यासमोर आहेच. परत 30 वर्ष झाली, बरं मुली मोठ्या व्हायला, आता मुलींची लग्नाची टाईम आला, वेळ आली आहे. अजून मुलीला पण आता काय माहिती घर मिळते की नाही. आजच्या तारखेला आमची जी लोक आहेत ती फक्त एकाच आशेवर आहे की मी मरण्याच्या अगोदर मला माझ्या घरात जाऊन दे, मला माझं घर बघून दे. भाडं भरण्यातच आमचं आयुष्य चाललंय. त्या भाड्यात एक रूम आली असती एवढं आम्ही भाडं भरलेलं आहे. इव्हन आमचं सोनं सुद्धा आम्ही गहाण टाकलं. त्याचं व्याज भरायला पैसे नाही म्हणून मी तर अक्षरशः सोनं विकूनही टाकलंय. अजून इतके माझा मुलगा आता 13वीला आहे, त्याचं शिक्षण त्याच्या मनाप्रमाणे करता येत नाहीये त्याला. आमची मुलं नातवंड सगळी पत्रुंड सगळी त्याच्यामध्ये राहणार. हे म्हणजे खूप आम्हाला मोठी भावनिक दिली आहे. सगळ्यांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळाले. हा हे म्हणायचे तुमच्याकडे निधनचं पप्पा आपलं धारावीच झालं असं आपलं काय होणार नाही, पण धारावी राहिली आणि आम्ही राहिलो आणि आमच्या हयातीमध्ये मिळाले म्हणजे आम्ही पुढे गेलो, पण एकदम स्वप्न पूर्ण नाही.